नमस्कार सर्वांना. इकडे बाबड्याचे पप्पा आलते बाबड्याला भेटायला आणि मला हे तुमच्यासोबत शेअर करायची आहे ही गोष्ट. आजपासून ना आपले दिवसातून 2 तरी शॉट आलेच पाहिजेत तुमच्यापर्यंत असं मी ठरवलेलं आहे. बघू आता किती मी माझ्या मतावर ठाम राहते. आणि आजपासून आपण ना कॉमेडी रील्स व्हिडिओ पण काढणार आहोत असं आम्ही हे पण ठरवलेलं आहे. आता बघू हे पण किती दिवसापर्यंत ठाम निर्णयावर राहतात बाबड्याचे पप्पा आणि मी. छोटं बाळ असल्या कारणाने काही जमत नाही, पण असं मनात तर खूप आहे की तुमच्यासोबत खूप काही शेअर करावं. म्हणूनच म्हणलं आजपासून आपण कॉमेडी रील्स जोक्स वगैरे शेअर करणार आहोत आणि दिवसातून 2 तरी वेळा तुमच्यासोबत मिनी ब्लॉग आलाच पाहिजे हे मी ठाम निर्णय घेतलेला आहे. मी आणि बबड्या इकडे संध्याकाळी बघा कशी मस्ती चालू आहे आम्हा दोघांची. बबड्याला दात आले ना त्यापासून नुसतं चावायला लागलेला आहे आणि मम्माला बघा कशी केस धरून लुचत आहे. मला तर काय करावं काय नाही या बबड्याचं काही कळतच नाही. दिवसानुदिवस बबड्याची एवढी मस्ती होत चालले ना, मला तर असं वाटतं काय करावं काय नाही. आणि त्याच्यासोबत मी पण छोटं बाळ बनून गेलेली आहे. मी पण छोट्या वयातच लग्न केलेलं आहे ना, म्हणूनच बाबड्यासोबत छोटं बाळच झालेली आहे मी पण. असं वाटतं ते छोटं बाळ आहे का मी छोटं बाळ आहे, मला तर काही कळतच नाही आहे. आणि बाबड्याला आणलेला खाऊ ना मीच खाऊन टाकते अर्धा. तर बाबड्याला आमच्या बॉबी खूप आवडते. बाबड्याची अर्धी बॉबी तर मीच खाते. बाबड्या खातो का नाही पण. इकडे ना बाबड्या बघा कसं दातं दाखवत आहे मला हसून हसून. मला म्हणतो मम्मा बघ माझे दातं किती छान आहेत. अरे 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 ह्या पोरापुढे तर माझी तर इज्जतच राहिली नाही. काय करून काय नाही असं झालेलं आहे. काय करावं ह्या बबड्याचं मला तर काही कळतच नाही. जाऊ द्या बबड्याचं जाऊ द्या, पण ह्या मॅडमचं बघा किती थाट आहे. कपडे वगैरे घालून एकदम हँडसम गर्ल आहे आमची ती तर. आणि इकडे बघा उलटं झालेलं आहे. मांजर झोकेत आणि माझं बाळच झोका देते मांजरीला. मांजरीनं बाळाला दिला पाहिजे. तर काय करा आजकाल का कलियुग बाबा, घोर कलियुग आहे. ये कलियुग का क्या करे बाबा बाबा बाबा. माझं पिल्लू तर मांजर बसले झोक्यात आणि माझं बाळच झोका देत आहे. काय करावं ह्या बबड्याचं काही समजतच नाही आहे. बाय बाय.